तुमचं असं होतं का? तुम्ही दुकानात गेलात आणि घरात होतं ते सामान पुन्हा डबल आणलंत, किंवा नेमकं जे आणायचं होतं ते सोडून सर्व काही आणलंत? माझं तर बऱ्याचदा होतं बाबा. पण त्यामुळे पूर्ण महिनाभराचं प्लॅनिंग बिघडून जातं. सगळं चुकतच जातं. परत तेच तेच सामान आणण्यासाठी वेळ आणि इंधन वाया घालावं लागतं. आणि जर कोणती वस्तू डबल आणली असेल तर ती सामान ठेवून ठेवूनच खराब होऊन जातं. म्हणायचा अर्थ काय, तर योग्य ती तयारी करून, म्हणजे नेमकं आपल्या घरी काय शिल्लक आहे आणि काय नाही, आणि काय काय आणायचं आहे, नेमकं किती प्रमाणात आणायचं आहे, हा जर विचार आपण करून जर गेलात तर वेळेची, इंधनाची आणि नंतर होणाऱ्या पश्चातापाची बचत होते. आता हे करायचं म्हणजे तर कसं, हा प्रश्न नक्की पडला असेल तुम्हाला. चला तर मग पाहूया करायचं कसं ते. इथं मी आपल्याला लागणाऱ्या महिनाभराच्या किराणा मालाचे वेगवेगळ्या प्रमाणामध्ये, वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये कॅटेगराईज केलेलं आहे. वेगवेगळ्या आपल्या युटिलायझेशननुसार त्याचं कॅटेगरायझेशन केलं आहे. जसं ड्रिंक, म्हणजे आपण जे सकाळी पेय घेतो, चहा, कॉफी, ते आपण गोड पदार्थ कोणते, धान्य, डाळी, पिठं, याप्रमाणे त्याचं कॅटेगरायझेशन केलं आहे. तर पहिल्यांदा पाहूया आपण ड्रिंक्स. ड्रिंक्स म्हणजे आपले पेय. त्यामध्ये आपल्याला काय काय लागतं? चहापत्ती, कॉफी, कोणी ग्रीन टी घेत असेल तर ग्रीन टी, काहींच्या घरी जर छोटी मुलं असतील त्यांसाठी बोर्नविटा किंवा चॉकलेट ड्रिंक, सूप्सची पॅकेटं, सरबते जसं टँग, क्रश, स्क्वॅश, ज्युसेस आपण घेतो. हल्ली सर्रास आपण मॉलमध्ये जेव्हा सामान खरेदी करतो तेव्हा तिथंही बरीच ऑप्शन असतात. त्यानंतर त्यामध्येच चहा मसाला, दूध मसाला. दूध मसाला आपण जरी रोज नसतं घेत तरी कधी बासुंदी केली, कधी खीर केली तर शिल्लक जरी राहिला तरी काही बिघडत नाही. त्यामुळे अशी काही जी पदार्थ असतात, दूध मसाला म्हणू दे, एखाद्या पिठाची पिशवी म्हणू दे, थोडंसं सेट्रिक ॲसिड म्हणू दे, ॲसिडची पावडर असं म्हणू दे, ह्या गोष्टी शिल्लक असलेल्या बऱ्या असतात घरी आणि नडीला कामाला येतात. तुमची अद्रक लसणाची पेस्ट, हे सुद्धा बऱ्याचदा कामाला येतं. ह्यामध्येच मिल्क पावडर, कधी दूध संपलं आहे किंवा भेटतच नाही आहे, अवेलेबल नाही आहे आणि चहा तर करायचा आहे, तेव्हा हे दूध पावडरचं छोटं पॅकेट भरमसाठ घ्यायचं नाही. आता ह्याचं सगळं जे प्रमाण आहे ते प्रत्येक घराच्या कॅपॅसिटीनुसार वेगळं राहणार. 4 माणसं असतील तर ही पत्ती, चहा, कॉफी जास्त लागेल. 2 माणसं असतील तर कमी लागेल. अगदीच एक माणूस राहत असेल तर त्याला अगदीच कमी लागेल. हे प्रमाण आपल्याला अंदाजाने येतं. आता हे प्रमाण काढायचं कसं, त्याची एक सोपी ट्रिक सांगते. तुम्ही जर 3 महिन्याच्या गेल्या किराण्याची पावती ठेवली असेल, म्हणजे इथून पुढे तरी ठेवाच. जेव्हा तुम्ही किराणा माल भरता तेव्हा त्याची पावती ठेवा आणि त्याची ॲव्हरेज काढा. समजा 3 महिन्याचं 3,000 तुमचं बिल होत असेल प्रत्येकी, त्याचं ॲव्हरेज काढलं 3+3+3 डिवायडेड बाय 3, असं जर तुम्ही ॲव्हरेज काढलं तर साधारण 3,000चा खर्च तुम्हाला महिन्याला तुमच्या अन्न ह्या बेसिक गरजेसाठी येणार आहे. त्यानुसार तुम्ही तुमचं बजेट ॲलोकेट करून घ्या आणि ही लिस्ट तर आपल्याकडे आहेच. चला तर मग दुसरी कॅटेगरी आहे आपली गोड पदार्थ, म्हणजे स्वीटनर आपण जे वापरतो, जसं की साखर, गूळ, मध. हल्ली बऱ्याच घरी डायबिटीज पेशंट असतात, त्याच्यामुळे शुगर फ्री किंवा आपला कोणी पाहुणा येणार असेल तो तरी डायबिटिक असतोच, त्यामुळे एखादं शुगर फ्रीचं छोटंसं सॅशे त्यांना ट्रीट म्हणून घरी ठेवलेलं नक्कीच उत्तम राहील. नेक्स्ट कॅटेगरी आहे आपलं धान्य, मीन्स ग्रेन्स. मग आपण कोणती धान्य खातो, जसं तांदूळ, गहू, ज्वारी, दलिया तर हल्ली सगळ्यांना माहिती आहे. एका गव्हाचे 2 ते 3 तुकडे होतील अशा प्रकारे दळलेलं जे पीठ असतं त्याला दलिया म्हणतात.
हे खूप हेल्दी असतं, मोस्टली लहान मुलांसाठी वगैरे खूप उत्तम पर्याय आहे. नंतर नाचणी, मका, बाजरी. आता गहू, ज्वारी आणि नाचणी, मका, बाजरी हे जर तुम्ही घरी पीठ करणार असाल त्याचं, तर ह्यांचं प्रमाण जास्त लागेल. आणि तुम्ही ह्याचं पीठ नसणार करणार, काही जण रेडीमेड गव्हाचा आटा आणतात, गव्हाचं पीठ रेडीमेड आणतात, तर त्यांनी हे गहू घेऊ नयेत. पण आपल्या महाराष्ट्रीयन घरांमध्ये सर्रास तुम्ही गव्हाचं पीठ गिरणीला जाऊन करून आणतात, त्यामुळे मॅक्झिमम हे धान्यामध्ये तुम्ही इन्क्लूड करा. परत नाचणी, मका, बाजरी हे ॲज पर द सीझन, ज्यांच्या घरी छोटी मुलं असतात त्यांच्या घरी हल्ली नाचणीचं सत्व हे सर्रास पीठ करून त्यात गूळ साखर घालून किंवा खीर वगैरे घालून हे देतात. हे स्त्रियांसाठी तर खूप उत्तम आहे, कारण यामध्ये खूप कॅल्शियम असतं. त्यामुळे हे तुमच्या जेवणात तुम्ही इन्क्लूड करा. तुम्हाला नुसतं नाचणीचं जरी नाही पीठ खाता आलं कोणत्याही प्रकार करून, तर सरळ ज्वारीच्या पिठामध्ये जेव्हा भाकरी करता तेव्हा थोडंसं नाचणीचं पीठ मिक्स करून जरी तुम्ही त्याची भाकरी करून खाल्ली तरी छान लागते. कधी मका, कधी बाजरी, असं वेगवेगळ्या पिठा जर तुम्ही घरी ठेवले तर जेवणात मजा येईल. नेक्स्ट डाळी. डाळीमध्ये आपण साधारण लागते आपल्या प्रत्येकाच्या घरचा छान सहज सोपा आणि सुंदर मेनू म्हणजे वरण भात. त्यासाठी आपल्याला तूर डाळ ही नक्की लागणार. त्यामुळे तूर डाळ, मूग डाळ, उडद डाळ, चणा डाळ. आता तूर डाळ, मूग डाळ ही जास्त लागते, त्यामुळे हे कधीही प्रमाण ह्याचं जास्त घ्यायचं. उडद डाळ ही ज्यांच्या घरी इडली डोसा भरपूर बनतो त्यांनी ही उडद डाळ ह्या सेम प्रमाणात घेतली तरी हरकत नाही. पण हल्ली बरेच जण रेडीमेड पिठं आणतात हे इडलीचे, त्यामुळं उडद डाळ ही थोडी कमीच घ्या. हरभरा डाळ ही थोडी कमीच, कारण ही आपण तितकी यूज करत नाहीत. पुरण वगैरे घालायलाच कधी वापरतो किंवा कधी आमटी वगैरे खाऊ वाटत असेल तर. त्याच्यामुळे ही ह्याच्या प्रमाणात तुलनेने तूर आणि मूग डाळीच्या प्रमाणात कमी घ्या, कारण ही ठेवून ठेवून खराब होते. याला जाळी व्हायची शक्यता असते, त्यामुळे मेंटेनन्सही वाढतं आणि अन्न घरी आणून वाटोळं करण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे लागेल तेवढंच घ्या. नेक्स्ट कॅटेगरी आहे आपली उसळीसाठी लागणारे सोले किंवा कडधान्य, जसं छोले, राजमा, चवळी, मटारमध्ये काळे, पिवळे, हिरवे. पुलावासाठी सहसा हिरवे मटार वापरायचे. काळ्या मटाराची भाजी उत्तम असते. तुम्ही कोकणात वगैरे जर गेलात ना तर काळ्या मटारची भाजी तुम्हाला आंबोळीसोबत खायला देतील आणि ती इतकी भन्नाट लागते. जर कोणी ट्राय केलं नसेल ना तर नक्की ट्राय करून बघा. नंतर काळा अख्खा हरभरा हे खूप प्रोटीनयुक्त असतं, हायली फायब्रस असतं. सुते, मटकी, अख्खा मसूर, कुळीथ किंवा हुलगे त्याला म्हणतो आपण ते, अख्खा मूग, सोयाबीन सांडगे. हे कसं आहे, तुमची भाजी जर नसेल घरी किंवा आलटून पालटून करायला आपल्याला ह्या गोष्टी घरात हव्याच, हा बेस्ट ऑप्शन असते भाजीसाठी. किंवा कधी काही स्पेशल आपल्याला करायचं असेल छोलेपुरी वगैरे, त्यासाठी ह्या गोष्टी आपल्या घरात लागतात. ही माझ्या घरात ह्या लागतात. तुमच्या घरात अजूनही बऱ्याच गोष्टी लागत असेल, तुम्ही ह्याच्यामध्ये त्या इन्क्लूड करू शकता. त्यानंतर पीठ. आता गव्हाचं पीठ. आता तुम्ही जर गहू दळून आणून त्याचं पीठ करत असताल तर गव्हाचं पीठ तुम्हाला इथं लिहायची गरज नाही. पण एक टिप म्हणून तुम्हाला सांगते की गव्हाचं पीठ कधी आपलं संपलं आणि आपल्याला अन्न नाही झालं गहू दळून, तर एक छोटी अर्ध्या किलोची किंवा 1 किलोची गव्हाची पिठाची पिशवी किराण्यात घेत राहावी. म्हणजे आपल्याला कसं बॅकअप राहतं आणि ही खराब होत नाही. पॅक जर असेल सील पॅक तर खराब होत नाही. एकाच दिवसाचं काम आपलं भागून जातं. त्यामुळे बॅकअप म्हणून एक गव्हाची पिठाची पिशवी मी घरात ठेवते. इन केस नाही दळून आणणं झालं तर तोवर ही वापरायची आणि नंतर गहू दळून आणायचे. त्यानंतर मैदा हा थोडाच घ्यायचा. जास्त मैद्याने काय होतं की म्हणजे
प्रमाण त्याचं तुम्ही फिक्स करून घ्या. कारण मैदा आपण तेवढा डे टू डे लाईफमध्ये यूज करत नाहीत. कधीतरी ऑकेजनल वगैरे किंवा काही वेगळा पदार्थ करायचा असेल तर तेव्हा. आणि हा ठेवून ठेवून खराब होतो आणि खूप दिवस जर राहिला तर हा कडू होतो. त्यामुळं हा प्रमाणातच घ्यायचा. अगदी पाव किलो, अर्धा किलो महिन्याला बस झाला 2 लोकांच्या कुटुंबासाठी. त्यानंतर बेसन. बेसन डिपेंड्स. कोणीजण विकत आणतं, कोणीजण डाळ देऊन त्याचं करून आणतं, कोणीजण काही थोडं विकत्रीचं पण आणतं, जे काही पर्टिक्युलर आयटमसाठी, जसं भजी असतील, काही असे पर्टिक्युलर आयटम्स त्यासाठी विकत्रीचं बेसन वापरतात. आणि दुसरे जे आयटम असतात म्हणजे पुरीत घालायचे, थोडंसं थालीपीठात घालायचं आहे, तेव्हा घरचं बेसन असं. त्यामुळे तुम्ही बेसन थोडंसं पीठ, 1 पाव किलो पीठ विकत्रीचं आणि 1/2 किलो डाळ दळून असं कॉम्बिनेशनमध्ये ठेवू शकतं. किंवा परत तेच आपल्या गव्हाच्या पिठाचे फंडामेंटल लावूनही तुम्ही बेसनाचं पीठ इन्क्लूड करू शकता. त्यानंतर तांदळाची पिठी. तांदळाची पिठी ही बऱ्याच गोष्टीला कामाला येते आपल्याला, त्यामुळं तांदळाची पिठी पाव किलोची तरी घरी ठेवाच. परत पुरणपोळीचं पीठ. ही ग्लोसरी जेव्हा तुम्ही घ्यायला जाताल, किराणा माल भरायला जाताल, तेव्हा चेक करायचं की आता पुढचा सण कोणता येतो आहे का. मग त्यानुसार बऱ्याच ठिकाणी पुरणाच्या पोळीचं पीठ म्हणून सेपरेट पीठ दिलं जातं, जे की ज्याच्यामुळे पोळ्या अजून छान होतात, मऊ लुसलुशीत. तर काही ठिकाणी हे आणतात. माझ्या घरीही मी हे पीठ आणते. जर सण असेल आणि मला जर माहिती असेल की आता हा सण आहे, मला ह्या महिन्यामध्ये पुरण घालायचं आहे, तर मला सवडीनुसार मी आणून ठेवते. पण पुरणाच्या पोळीचं पीठ कसं असतं, ते जेव्हा पुरणाची पोळी करायची त्याच्या 1-2-3 दिवस आधी आणायचं आणि लगेच वापरून टाकायचं. हे तुम्ही भरून खूप दिवस नाही ठेवू शकत, कारण मग त्यात ती मजा नाही राहत. त्यामुळं ती गोष्ट लक्ष करा तुम्ही. नंतर महत्त्वाचं म्हणजे उपवास भाजणी. पीठ जेव्हा कॅटेगरीमध्ये तुम्ही घेता, तेव्हा उपवास भाजणीचं एखादं छोटं पॅकेट घरी राहिलेलं कधीही चांगलं. कारण आपल्या इकडल्या भागामध्ये, महाराष्ट्रामध्ये बरीच जणं उपवास करतात किंवा आपल्यालाही कधी अचानक स्त्रिया म्हणलं की उपवासाची वेळ येते किंवा पूजा होऊस तर वगैरे आपल्याला सात्विक राहावं वाटतं, तेव्हा उपवास भाजणे एक सोपं आणि छान टेस्टी असं ऑप्शन आहे आपल्याला खाण्यासाठी. हल्ली साबुदाण्यानेही बऱ्याच जणांना त्रास होतात, तर एक छोटं पॅकेट, सीलबंद पॅकेट घरात असलेली काहीच हरकत नाही. नाचणीचं पीठ. परत तेच सांगते, नाचणीचं पीठ करायला खूप अट्टाहास लागतो. त्यापेक्षा जर तुम्हाला रेडीमेड थोडंसं पीठ हवं असेल तर नाचणीचं पीठ तुम्ही आणू शकता. इडलीचं पीठ. आता इडलीचं पीठमध्ये भिजवलेली पिठं हल्ली डीमार्ट किंवा कोणत्याही सुपर मार्केटमध्ये भिजवलेली 1 किलोची पिठं वगैरे भेटतात. मग आपण ती आणतो. एक दिवस आणल्यानंतर पीठ पॅक फोडल्यानंतर एक टाईमचा नाश्ता किंवा संध्याकाळचं स्नॅक्स आरामात होतो. त्यामुळे तुम्ही इडलीचा रवा असलेलं इन्स्टंट इडलीचं पॅकेट किंवा मग भिजलेलं पीठ, डिपेंड्स तुमच्या घरी जसं लागतं त्यानुसार. माझ्या घरी असं लागतं म्हणूनही मी माझ्या लिस्टमध्ये इन्क्लूड केलं आहे, ते पिठामध्येच केले, सो दॅट की चेक करायला इझी पडेल. हे पीठ आहे का, हे आहे का, हे आहे का, हे आहे का, असं इडलीचं पीठ आहे का, आणि मग जाऊन घेऊन येणार असं. त्यानंतर नाश्ता. तर नाश्त्यामध्ये आपण जे पदार्थ करतो, तुमच्या प्रत्येकाचा नाश्त्याचा एक मेन्यू असतो. त्या मेन्यूनुसार किंवा प्रत्येकाच्या घरी ही गोष्ट, म्हणजे आमच्या घरी रोज नाश्त्याला सकाळी पोहेच बनतात किंवा कोणाच्या घरी बदलून बदलून बऱ्याच गोष्टी बनतात, ऑप्शन्स असतात. त्यानुसार तुम्ही तुमची ही लिस्ट बनवू शकता. आता माझ्या घरी मी रवा, कधी पोहे, कधी शेवया, कधी मुरमुऱ्याची सुशिला, साबुदाणाही घरी मी नक्की ठेवते, कारण उपवास असतात तेव्हा साबुदाणा हा खूप कामाला येतो. किंवा मग कधी नाश्त्याला काहीतरी चव बदल म्हणून साबुदाणा खूप छान लागतो. मला माहिती आहे तुमच्यातल्यांनाही बऱ्याच जणांना साबुदाणा खूप आवडत असणार आहे, मलाही खूप आवडतो. मग साबुदाणा, थोडीशी भगर किंवा वरई आपण त्याला म्हणू ती. पण ह्याचं प्रमाण, हे भगर वरई जर तुमच्या घरी कमी लागत असेल तर कमीच घ्या, कारण ही पण ठेवून ठेवून खराब होते. त्यामुळं प्रमाण तुम्ही तुमच्या घराच्या लोकांच्या खाण्याच्या पद्धती आणि तुमच्या लागणाऱ्या घरातलं साहित्य किंवा तुमच्या घरच्या कंडिशन्स यानुसार तुम्ही तुमचं प्रमाण ठरवू शकता. शेंगदाणे,
मी शेंगदाणे इथंच इन्क्लूड करते, कारण मोस्टली उपमा करायचा असेल, पोहे करायचे असतील, फोडणीच्या शेवया करायच्या असतील किंवा तुमचे सुशिला करायची असेल, साबुदाण्याची उसळ करायची असेल, वरई करायची असेल, तर त्यामध्ये सगळ्यात कॉमनली लागणारी गोष्ट म्हणजे शेंगदाणे. त्यामुळे शेंगदाणे हे मी इथेच इन्क्लूड केलेत, जे नाश्त्याच्या आयटममध्ये लागतात मला ते. त्यानंतर फुटाणा डाळ. जेव्हा आपण इडलीचं पीठ आणतो किंवा इडली करतो, फुटाणा डाळ असेल तर पटकन इडलीची चटणी बनवता येते, किंवा मग पोह्यामध्येही फुटाणा डाळ छान लागते किंवा सुशिलामध्येही छान लागते. त्यामुळं फुटाणा डाळ मी थोडी इन्क्लूड केली. हे पण जास्त नाही ठेवत मी, थोडंसं प्रमाणामध्येच, कारण हेही खराब होतं. तसं तर सगळेच पदार्थ खराब होतात, पण काही पदार्थ असतात की ज्यांची लाईफ खूप कमी असते, ते कम्पॅरेटिव्हली दुसऱ्या पदार्थांपेक्षा लवकर खराब होतात. त्यामुळे त्यामध्ये एक फुटाणा डाळ. आता ह्याच्यासाठी तुम्हाला एक टिप सांगायची म्हणली तर फुटाणा डाळ किंवा भगर किंवा तुमचे वाटाणे, हिरवेवाले वाटाणे जे लवकर खराब होतात, ते मैदा, ह्या गोष्टी मी साधारण फ्रीजमध्ये ठेवते, सो दॅट ते जर थोडे जास्त प्रमाणात असतील तर ते खराब होणार नाहीत. नंतर कॉर्नफ्लेक्स. कोणी डाएट कॉन्शियस असतील तर ते कॉर्नफ्लेक्स, ओट्स, म्युस्ली किंवा छोटी मुलं असतील त्यासाठी चोकोज तुम्ही नाश्त्याच्या आयटममध्ये इन्क्लूड करू शकता. आता नाश्त्यासोबत बऱ्याच जणांना काही सॉसेस, चटणी वगैरे लागते किंवा ब्रेड्सवर स्प्रेड्स लागतात, त्यामुळे तेही मी इथेच ॲड केलेत नाश्त्याच्या कॉलममध्ये. जसं टोमॅटो सॉस, न्यूट्रिला, पनीर बटर, पीनट बटर, मेयोनीज, जॅम, कंडेन्स मिल्क, शेजवान चटणी, सोया सॉस. तर ह्या इथंच ॲड केलेत. सोया सॉस ह्याच्यामुळे की कधी तुम्ही फोडणीचा भात करतायत, फ्राईड राईस लुक द्यायला सोया सॉस तुम्ही इन्क्लूड करून मस्त सकाळी एकदम चँकी फँकी मस्त टेस्टी फ्राईड राईस नाश्त्याला करू शकता. त्यामुळं ज्या मला लागतात नाश्त्यासाठी गोष्टी, त्या मी नाश्ता ह्या कॉलममध्ये इन्क्लूड केल्यात. त्यानंतर तेलामध्ये खाण्याचं कोणतंही तेल तुमच्या घरी जे लागतं ते जे तेल तुम्ही रेग्युलरली जेवणाला यूज करता ते तेल तुमचं शेंगदाण्याचं असेल, सूर्यफुलाचं असेल, सोयाबीनचं असेल, कोणतंही रिफाईंड तेल जे तुमच्या घरी असेल ते. मी ही जनरलाइज लिस्ट देते, पर्टिक्युलरली कोणत्या ब्रँडचं किंवा कोणाचं नाव देत नाही आहे. त्यामुळे तुम्ही तुमचं जे असेल त्यानुसार तुम्ही तिथं नावही देऊ शकता. समजा तुम्ही जेव्हा तुमची लिस्ट बनवता त्यामुळे तुम्ही पर्टिक्युलरली नावही देऊ शकता, सनफिट किंवा वॉटेवर तुमचं जे नाव असेल ते. त्यानंतर तूप, जे घर बनवतात ते घरचं तूप असेल तर तुम्ही तुमच्या ह्या कुकिंग ऑइलच्या कॉलममध्ये तुम्ही नका इन्क्लूड करू, घरचं तूप असेल तर. तूप, बटर, काही गोष्टींना बटरमध्ये फोडणी मस्त लागते, त्यामुळं मी बटर, नंतर ऑलिव्ह ऑइल थोडं घरी ठेवते मी. जे काही पास्ता वगैरे करायचं असेल तर तेव्हा ऑलिव्ह ऑइलमध्ये जे इटालियन पदार्थ असतात ते खूप टेस्टी होतात. त्यामुळं ऑलिव्ह ऑइल किंवा एखादं ड्रेसिंग करायचं असेल ह्याचं सॅलडचं तर तेव्हाही ऑलिव्ह ऑइल खूप छान वाटतं त्यामध्ये टेस्टला. त्यानंतर व्हिनेगरही मी इथंच ॲड करते आहे. नंतर तिळतेल मोस्टली इडलीवर तिळतेल खूप छान जातं, किंवा डोसा जेव्हा करतो तेव्हा जे साऊथ इंडियन ओरिजिनल लोक असतात, मीन्स साऊथर्न साईडचे, त्यांचं मी मॅक्झिमम पाहिले की ते डोसाच्या वेळेस तिळाचं तेल वापरतात खाली. सो मी माझ्या घरी वापरते, त्यामुळं आणि मला त्या तेलाचा स्मेलही खूप आवडतो, त्यामुळं मी माझ्या घरी तेल असतं. नेक्स्ट खडा मसाला. त्यामध्ये जिरे, मोहरी, धने, ओवा, बडीशोप, विलायची, तीळ, मेथीदाणा, हे सगळं 50-50 ग्रॅम बस झालं, त्यापेक्षा जास्त नाही. जिरे मोहरी तुम्ही जास्त घेऊ शकता, बाकी सगळं हे कमी प्रमाणातच. मेथीदाणे, लवंग, काळी मिरी, दालचिनी, चक्रीफूल, तमालपत्र, जायफळ, खसखस, कोलंजी किंवा आपण त्याला कांद्याच्या बिया म्हणतो ते, अख्खी मिरची, जसं सांबार असेल किंवा तुमचं एखादी फोडणी असेल चटणीला द्यायची, वरून जी आपण तडका देतो त्याच्यामध्ये आपल्याला अख्खी मिरची लागते, त्यामुळं अख्खी मिरची, हळद, काळे मीठ, हिंग,
हिंग इथं तुम्ही कसंही इन्क्लूड, हिंगाचा खडा इन्क्लूड करू शकता किंवा पावडर, डिपेंड्स. पण हिंगाचा खडा जो असतो तो खूप स्ट्रॉंग असतो आणि हिंगाचं पावडर जे असतं ते पावडरमध्ये थोडंसं गव्हाचं पीठ वगैरे मिक्स करून ते पावडर केलेलं असते. ओरिजिनल सगळं हिंग घेऊन त्याचं पावडर नाहीत करत. त्यामुळे जर तुम्हाला फक्त हिंगच पाहिजे असेल तर तेव्हा तुम्ही खडे हिंग थोडं घरात ठेवायला हरकत नाही. त्यानंतर खाण्याचा सोडा, तेही मी ह्या मसाल्याच्या ह्याच्यामध्येच कॉलममध्येच ॲड केलं आहे. नंतर इनोचे सॅशेस मी घरी आणून ठेवते. साधारण ते मी त्याच्यामुळे मसाल्यामध्येच इन्क्लूड केले, कारण मोस्टली जेव्हा इन्स्टंट ढोकळा बनवायचा असेल किंवा पोह्यापासून इडली बनवा किंवा रव्याचा डोसा बनवा किंवा अशी जी गोष्ट असते तेव्हा फर्मंट करण्यासाठी मी इनोचं सॅशे इझिली भेटतं आणि ते बेस्ट असतं यूज करायला एकदम. आणि तुम्हाला जर ॲसिडिटी झाली असेल सगळं खाऊन खाऊन, तेव्हाही तुम्हाला इनो खूप हेल्प करतं. त्यामुळं मी इनोचे सॅशेस आणून ठेवते घरामध्ये. नेक्स्ट आहे त्यामध्ये सायट्रिक ॲसिड. मी ह्याच्यासाठी सांगते की बरेचदा असं होतं की आपल्याकडं लिंबू नाही आणि सरबत करायचं, तर सायट्रिक ॲसिडला सरळ तुम्ही जे पावडर असतं त्याचं क्रिस्टल्स भेटतात सायट्रिक ॲसिडचे, ते क्रिस्टल्स तुम्ही वाटून जर लिंबू सरबतासाठी वगैरे वापरले तरी तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक होऊ शकते. प्लस तुम्हाला इनो इफेक्ट सेम अचीव करायचं असेल तर तुम्ही सायट्रिक ॲसिड आणि खाण्याचा सोडा मिक्स केला पाण्यामध्ये तर तुमचं सेम इनो भेटतं. सायट्रिक ॲसिड मी ठेवते थोडंसं घरामध्ये, चिवड्यावर वगैरे थोडंसं आंबटपणा येण्यासाठी मी थोडंसं सायट्रिक ॲसिड टाकते. त्यामुळं थोडं छोटं सॅशे सायट्रिक ॲसिडचं घरी ठेवायला हरकत नाही. त्यानंतर आमचूर पावडर, भेंडीत वगैरे घालायला आमचूर पावडर, टेस्ट थोडी चेंज व्हायला छान लागते. चिंच, आमसूल, थोडीशी तुरटी, खोबऱ्याची वाटी. इथे मी अख्खा मसाल्यामध्ये खोबऱ्याची वाटी घेतली आहे आणि जे मसाला पावडर आहे त्यामध्ये डेसिकेटेड खोबरं असं घेतलं आहे. थोडंसं सगळ्या गोष्टी बॅकअपला म्हणून मी घरी नेहमी ठेवते. त्यानंतर पावडर मसाल्यामध्ये धणे पूड, जिरे पूड, नंतर काळी मिरीची पावडर, लाल तिखट, हिंग, हळद, मीठ, सैंधव मीठ, सुंठ पावडर घ्या किंवा अख्खी सुंठ घ्या, डिपेंड्स तुम्हाला तुमच्या घरी जसं लागतं तसं तुम्ही घेऊ शकता. पावडर असलेली बरं असतं, कारण आजकाल हल्ली सगळेजण वर्किंग असतात त्यामुळे इतका वेळ भेटत नाही की हे सगळं पावडर करत बसायला घरी आणि त्याचं मेंटेनन्स करायला. त्यामुळं ज्या गोष्टी रेडीमेड आहेत सो मेक इट सिम्प्लिफाय. सो सुंठ, नंतर गरम मसाला पावडर घरी असलेली एखादी कोणतीही चांगल्या ब्रँडची गरम मसाला पावडर. तर छोले आपण आपल्या धान्यामध्ये कडधान्यामध्ये घेतो, छोले, राजमा, वाटाणे हे सगळं घेतो आहे. पण ते करण्यासाठी जर छोले मसाला वापरला तर टेस्ट छान येते. त्यामुळे छोले मसाला, पावभाजी मसाला म्हणजे अगदीच पावभाजीला वापरावा असं काही नाही. काही काही भाज्यात थोडंसं जर पावभाजी मसाला इन्क्लूड केला तर त्या भाज्यांची चव बदलते. असं साधी बटाट्याची भाजी असू दे किंवा किंचित जर तुम्ही पावभाजी मसाला चमचाभर टाकला तर टेस्ट खूप छान येते. सांबर मसाला, चिकन किंवा मटन मसाला, तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर हा मसाला तुमच्या घरी असायला हवा. पण त्यामुळे हे पावडर मसाल्यामध्ये इन्क्लूड केले सो दॅट तुम्ही जेव्हा लिस्ट बनवाल किंवा तुम्ही चेक कराल घरामध्ये, जेव्हा तुम्हाला ग्रोसरीसाठी जायचं आहे तेव्हा तुम्हाला हे चेक करणं इझी पडेल की हा आहे का, हा आहे का, आहे का. नसेल तर मग तुम्ही पटकन तुमच्या लिस्टमध्ये लिहू शकता. चाट मसाला, कसुरी मेथी, बिर्याणी किंवा पुलाव मसाला, किंवा तुम्ही बिर्याणी करत असाल तर बिर्याणी व पुलाव मसाला. तर पनीर मसाला, हल्ली पनीर सगळ्यांच्या घरी बनतं त्यामुळे एखाद पनीर मसाला घरी असायला हरकत नाही. कस्टर्ड पावडर, ज्यांचे स्वीट टूथ असतील त्यांच्यासाठी कस्टर्ड पावडर बेस्ट आहे. किंवा खिरीत वगैरे घट्टपणा, दाटसर खीर होण्यासाठी आपण कस्टर्ड पावडर मिक्स करून त्यात टाकतो. पण एक गोष्ट लक्ष करायची, कस्टर्ड पावडर हे व्हेज अँड नॉन व्हेज दोन्ही येतं. मीन्स एगलेस आणि विथ एग असं येतं. त्यामुळे जर व्हेजिटेरियन लोक असतील तर त्यांनी नक्की त्याच्यावरचा ग्रीन डॉट, एका चौकोनामध्ये ग्रीन डॉट हा नक्की चेक करावं. कस्टर्ड पावडर म्हणल्यानंतर हा घोळ बऱ्याचदा होतो की
तुम्ही विथ एकवालं कस्टर्ड घेऊन आलात तर इट विल बी डिझास्टर फॉर युअर व्हेजिटेरियनशिप. सो बी कन्सिडर दॅट वन. देन नेक्स्ट तुमचं खोबरं. आता इथे मी पावडर मसाल्यामध्ये पावडर खोबरं मीन्स डेस्केटेड खोबरं घेतलं जे की इझी टू यूज असेल त्यामुळे. आणि नेक्स्ट आहे तुमचं अद्रक लसूण पेस्ट. अगदीच तुम्ही रोज जरी नाही वापरली तर एक छोटं सॅशे फ्रीजमध्ये आणून ठेवलं तर कधी अडीनडेला अचानक तुमचा लसूण संपला तर इट विल बी द सेवियर फॉर यू. सो नेक्स्ट पापड लोणचे. मी हे मसाल्यातच ॲड केलेत. कुणाच्या घरी घरचे पापड वगैरे असतील तर तुम्ही हे गोष्टी तुम्ही तुमच्या ह्याच्यातून एक्सक्लूड करू शकतात. किंवा पाहुणे रावळे येत असतील तर जास्त प्रमाणात पापड लागत असतील त्यामुळं पापडचं पॅकेट इन्क्लूड करा. लोणचीचं तुमचं कोणतं पण जे बाहेर विकत्रीचं लोणचं घरचे करत असाल तर घरचे पण एखादे टेस्टसाठी विकत्रीचं हवं असेल तर तुम्ही या लिस्टमध्ये ॲड करू शकता. नेक्स्ट आहे सुकामेवाचं मी एक कॅटेगरी केली. सुकामेवामध्ये चेक करायचं काजू आहेत का घरी, बदाम आहेत का, मनुके, खारीक, खजूर. काही जण खारीकची पेस्ट घेतात, पावडर घेतात खारीकची पावडर फॉर्ममध्ये खारीक घेतात म्हणजे ती इझी टू असं समजा तुमच्या लाडवात घालायची आहे कशात तर त्यासाठी तुम्हाला खारीकची पावडर सोपी पडते. नेक्स्ट पिस्ता, अक्रोड, चारोळी, मगजबिया, टुटी फुटी किंवा चेरी म्हणू त्याला आपण ते, डिंक, मखाना, केसर हे सगळं प्रमाणातच घ्यायचं. कारण ह्याही गोष्टी ठेवून ठेवून खराब होतात, कडवट होतात. कारण ह्यामध्ये एक प्रकारचं ऑइल असतं आणि ते ऑइल जर खराब झालं तर पूर्ण वस्तू खराब होतात. त्यामुळं दुसरी एक गोष्ट म्हणजे तुम्ही जर ह्या गोष्टी जर 15 दिवसाच्या किंवा 1 महिन्याच्या वर झाल्या असतील तर सरळ फ्रीजमध्ये ठेवा. सो ह्या खराब होणार नाहीत. आणि प्रमाणातच आणताना सुका काजू मेवा जर तुम्हाला सुका मेवा आणायचा असेल तर. नेक्स्ट तुमचे इसेन्स. हल्ली बरेच जण बेकिंग वगैरे पण घरी करतात किंवा काही गोष्टीला फ्लेवर द्यायचा असेल आपल्याला एखादा गुलाबजामुनला असू दे पाकाला वगैरे सुद्धा तर फ्लेवर दिलं की टेस्ट एकदम अप्रतिम येते. त्यामुळं तुम्ही इसेन्स एखाद 2 ठेवत जा घरी. मी तर ठेवते. त्यामध्ये माझं फेवरेट आहे व्हॅनिला आणि पायनॅपल. केवडा पण मी ठेवते घरी. रोज वॉटर ठेवते. काहीच नसेल तर इट विल बी द बेस्ट सेवियर दॅट रोज वॉटर. आणि खाण्याचा एखादा रंगही ठेवा की कधी खूप स्पेशल गेस्ट येणार आहेत आणि तुम्हाला त्यांना काहीतरी स्पेशल अपीअरन्स द्यायचा आहे तर खाण्याचा रंग घरी छोट्या छोट्या बॉटल बरंच सामान पडलेलं असतं की त्यात ह्या 2 बॉटलनी किती जागा जाणार आहे. सो असावं. त्यानंतर टाईमपास स्नॅक्स जे असतात आपले 4च्या टायमिंगला 5च्या टायमिंगला जी आपल्याला अशी थोडीशी भूक लागलेली असते चहासोबत किंवा असंच थोडंसं विरंगुळा म्हणून जेव्हा काही खायचं असेल त्यासाठी लागणारे आयटम पण तुम्ही जेव्हा किराणा भरता तेव्हा लक्ष करायचे. तर त्यामध्ये चिप्स आहेत. हल्ली मॉल्समध्ये किंवा तुमच्या सुपर मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारच्या ऑफर्स असतात. त्यामध्ये तुम्हाला चिप्स किंवा ते होममेड पॉपकॉर्न्सचे जे सॅशे असतात म्हणजे घरी आल्यानंतर ते तुमचे पॉपकॉर्न भरणार ते सॅशे, केक्सचे छोटे छोटे पॅक, देन बिस्किटं तुमची भुजिया असेल, फरसाण, परत मॅगी, पास्ता. आणि मुलं असतील छोटी घरी तर मुलंच काय चॉकलेट सगळ्यांनाच आवडते. सो चॉकलेट, टॉफी ते पण गोष्टी चेक करायच्या. नेक्स्ट आता हे सगळं झालं खाण्याचं. आता मॉलमध्ये किंवा आपण जेव्हा किराणा भरतो तेव्हा फक्त खाण्याच्याच वस्तू नाहीत भरत. बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्याला भरायच्या असतात आणि त्या आपण महिनाभरासाठी एकदाच आणून ठेवलेल्या कधीही चांगल्या. तर वेळेचीही बचत होते आणि पेट्रोलची सुद्धा. सो मग त्यामध्ये फिनाईल्स क्लीनर्स जे पण आहेत आपले तर लादी पुसायचं जे तुमचं असेल ते मी तर ब्रँड नेम देऊ शकते मी जे वापरले ते. पण ही जनरलाइज लिस्ट केली मी. प्रत्येकाच्या घरी वेगवेगळे वापरतात. कोणी फिनाईल वापरतं, कोणी ॲसिड वापरतं, कोणी लायझॉल वापरतं, डिपेंड्स. त्याच्यामुळं मी तुमचं जे काही प्रोडक्ट आहे तुम्ही ते नाव लिहू शकता. मी जनरलाइज लिस्ट दिली आहे सध्या. त्यामुळं मी लादी स्वच्छ करण्याचं जे काही तुमचं लिक्विड असेल
ते कपडे धुण्यासाठीचं जे असेल ते तुमचं व्हील असू दे, रिन असू दे, सर्फ एक्सेल असू दे, वॉटेवर. देन भांडी घासण्यासाठी जे लागेल ते वालं बार, तुमचं डिशवॉश बार जे असेल, व्हील, विम, तुम्ही इथे लिहू शकता. देन अंगाला लावायचं जे सोप असेल, तुम्ही लिक्विड सोप वापरतात, सॉलिड सोप बार वापरतात, जे काही वापरतात ते ह्या लिस्टमध्ये इन्क्लूड करा. देन बाथरूम आणि टॉयलेट क्लीनर, देन शॅम्पू, कंडिशनर, तुमची टूथपेस्ट, ब्रशेस, देन तुमची फ्लॉस, माउथ फ्रेशनर्स, देन ड्रेनेट पावडर. मी मस्ट सांगते, एक ड्रेनेट पावडर घरी असायलाच हवी, कारण कधी आपलं बेसिन वगैरे चोक झालं, बाथरूम चोक झालं तर सगळा दिवस खराब जातो आणि हे खूप इरिटेटिंग असतं. त्यामुळे हे पावडर तर मी नक्की घरात ठेवा, म्हणजे पटकन टाकलं आणि आपलं सगळं ते घाणेरडापणा जो असतो तो हे 2 मिनटात फ्लश ऑफ करून टाकतो. नेक्स्ट पितांबरी. देन रूम किंवा बाथरूम, टॉयलेट, डिओड्रंट जे असतात आपले, फ्रेशनर्स जे असतात एअरचं किंवा ओडोनिल किंवा कोणतंही ते छान वाटतं. ते असलं की बाथरूममध्ये गेल्यास मस्त स्मेल येतो. सो ते. देन नेटॉलची एक बॉटल ही असायलाच हवी घरामध्ये. छोटी मुलं असतील किंवा तुम्ही बाहेरून जाऊन आल्यानंतर उन्हाळ्यात वगैरे तर घाम येतो, त्यामुळे डेटॉलची एक बॉटल घरात असणं चांगलं आहे. देन हँडवॉश. देन हेअर डाईज, जर कुणाच्या घरी हल्ली तर असं वयाचं काहीच राहिलं नाही, कुणाचीही केस पांढरी होतात अर्ली एजेसमध्ये सुद्धा, हेअर डाय यूज करत असाल तर ते. देन एखादे दंतमंजन घरी ठेवावं. देन डांबर गोळी, मुंग्यांचा खडू. हे कितीही तुम्ही रॉयल जरी घर बांधलं तरी मुंग्या ह्या कधी कुठून कशा येतील ह्या सांगता येत नाहीत. त्यामुळं मुंग्यांचे खडू किंवा जे पण तुमचे पेस्टिसाइड्स तुम्ही यूज करता पेस्ट कंट्रोलसाठी जे काही गोष्टी वापरतात ते तुम्ही इथं लिहू शकता. देन टूथपिक, एअरबड्स, तुमचे कानातलं मळ काढायला, सो दॅट यू कॅन लिसन व्हेरी वेल. सो ते. देन कॉटन पॅड्स, सॅनिटरी नॅपकिन्स, देन बँडेज. अजून तुम्हाला लागेल ॲल्युमिनियम फॉईल, टिश्यू पेपर, क्लीन फिल्म्स, देन गार्बेज बॅग. नेक्स्ट डिस्पोजेबल टिन आणि स्पून. जर तुम्ही गावाला वगैरे जात असाल, कोणी अपडाऊन करत असेल किंवा गेस्ट येणार असतील, त्यांच्यासोबत तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे तर मग कशात द्यायचं. सो डिस्पोजेबल बॉक्स जर असेल तुमच्या घरी, तुमच्याकडे कॅरी करण्यासाठी इझी राहतं ते. सो गाडीत घाण वगैरे होत नाही, डब्बा विसरला आणि मग ते स्मेल करते पूर्ण गाडीवर, ह्या गोष्टी टाळू शकतात तुम्ही जर डिस्पोजेबल टिन जे भेटतात ते वापरले, तर स्पून यूज केले तर. त्यानं बऱ्याचदा असं होतं की काही लेफ्ट ओव्हर असतं तुमच्या घरी, म्हणजे डाळ काढली आणि त्याचं पॅकेट शिल्लक राहिलं तर त्याला सील करायचं असेल तर तुम्हाला स्टॅपलरची पिन, रबर ह्या गोष्टी लागतात. सो हे जे तुमचं मिसलेनियस स्टेशनरी आहे ते पण किचनमध्ये किंवा ग्रोसरीच्या वेळेस नक्की लक्ष करा. नेक्स्ट आहे आपली कॅटेगरी कॉस्मेटिक्स. कॉस्मेटिक्समध्ये आपलं जे टॅल्कम पावडर आहे, डेली आपण फेस पावडर जे पण यूज करतो, पॉन्ड्स, संतूर, झेड, व्हाईट स्टोन, वॉटेवर जे यूज करतात ते. मी इथं स्पेसिफिक ब्रँडिंग देत नाही, अगेन सेम थिंग. देन शेविंग क्रीम, मॉइश्चरायझर, रेझर इज फॉर द जेंट्स ओनली बिकॉज दे यूज इट मोस्टली. सो रेझर, देन आफ्टरशेव, then hair oil or hair serum or wax, gel, whatever you use, your family member use, तुमचे घरची मेंबर जे यूज करतात त्यानुसार तुम्ही ते इथं लिहू शकता आणि ते चेक करू शकता. किराणा माल भरायच्या पूर्वी चेक करून तुम्ही घेऊन जाऊ शकता. नंतर फेस क्रीम, म्हणजे ती कोणती फेस क्रीम तुम्ही यूज करता, जी पण असू दे, तुमची फेअर अँड लवली असू दे, तुमची अजून कोणती ब्रँडची असू दे, हिमालय असू दे, पतंजली असू दे, अजून कोणती भारी जी वापरतात ती तुमची अवेलेबलवाली ती हे नक्की चेक करा घ्यायला जाण्यापूर्वी. देन तुमचे डिओज, परफ्यूम्स, हेअर रिमूव्हर क्रीम,
क्लिन्झिंग मिल्क, टोनर, रोज वॉटर, एखादा फेस पॅक, तुम्ही जे घरी असतं तुमच्याकडे इन्स्टंट ग्लोसाठी ते, किंवा मास्क, देन पूजा साहित्य जे तिथंच इझिली अवेलेबल असतं. सो ते पण तुम्ही ग्लोसरी मलातच इन्क्लूड करा, जसं वात देवाची, देन कापूर, अगरबत्ती, माचीस किंवा लायटर जे तुम्ही यूज करता ते, देन हळदी कुंकू, रांगोळी, देवासमोर रांगोळी असल्यास प्रसन्न वाटतं. देन ओटीचे छोटे पॅकेट, आता मी ओटीचे छोटे पॅकेट पूजेच्या साहित्यातच ॲड करते, कारण जेव्हा साधारण कोणी घरी येतं तर आपल्याकडे एक परंपरा असते, जर ती सवाष्ण असेल वगैरे पाहुण्यात वगैरे, तर आपण त्यांची ओटी नक्की आवर्जून भरतो. आपल्यालाही छान वाटतं, त्यांनाही छान वाटतं त्यांचा सत्कार केल्यानंतर. सो त्यासाठी मी ओटीचे जे छोटे पॅकेट भेटतात छोटे छोटे, ते मी देवाच्या सामानातच ठेवते आणि त्याच एरियामध्ये त्याच काउंटरला इझिली भेटतात. सो मी त्या जिथे शेल्फ आहे त्यामध्येच हे इन्क्लूड केलेलं असतं, त्यामुळं मी ते इथेच लिहिते. देन अत्तरची एखादी छोटी बॉटल आणि चंदन, जे की देवाला लागतं, म्हणजे सणावाराला वगैरे मी देवांना अत्तर देते, चंदन देते. सो त्या पण गोष्टी मी इथंच इन्क्लूड केल्या. आता ही झाली माझी लिस्ट, माझ्या घरी हे सामान मला लागतं. तसं तुमच्या घरी जे सामान तुम्हाला लागतं त्याची तुम्ही लिस्ट करू शकता, आणि ही लिस्ट तुम्ही एखाद्या डायरीवर किंवा बेस्ट वे जर जे कोणतं असेल तर ही लिस्ट तुम्ही जनरलाइज लिस्ट मस्त बनवा, आणि तुमचं जे कॅबिनेट असेल जिथं तुम्ही डाळी दुळी सगळं जे साहित्य ठेवता, ही पॅन्ट्री ऑर्गनाईज करता जिथं तुम्ही सगळं डबे ठेवता, त्याच्या त्या डब्याच्या कपाटाच्या आतल्या साईडनं ही तुम्ही लिस्ट पेस्ट करू शकता, तिथं चिटकून टाकायची, म्हणजे तुम्ही लगेच त्यातलं सामान पाहून लगेच तिथं जो डब्बा आहे तो डब्बा चेक करू शकता, आणि मग तुम्हाला लगेच कळेल की हा किती शिल्लक आहे, किती नाही, आता आणायचं आहे, नाही आणायचं आहे. तुम्ही तिथं लगेच त्यानुसार तुमच्या हातात जर वही पण असेल तर 2 मिनटात तुम्ही त्याची लिस्ट बनवू शकता, किती प्रमाणात आणायचं आहे काय ते. आणि तुमची लिस्ट रेडी झाली की त्याचा एखादा फोटो तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये घेऊ शकता, किंवा मग तुम्ही ती तुमची जर हार्ड कॉपी असेल, पेपर आउट केलेली लिस्ट असेल तर तुम्ही डायरेक्ट पर्समध्ये ठेवू शकता, सो दॅट तुम्हाला लिस्ट करणं इझी होईल, आणि तुम्ही प्रत्यक्ष डोळ्याने चेक केल्यामुळं तुम्हाला डाऊट राहणार नाही की हां नक्की हे आहे की नाही आहे सगळं, आणि तुमचं सगळं सामान एका चक्रेतच होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला सारखं वारंवार तीच गोष्ट महिनाभर करते, आज हे संपलं उद्या ते संपलं, ह्याच्यासाठी म्हणजे दर दुसऱ्या दिवसाला तुम्हाला दुकानात जाऊन त्यांच्या दाराला उभं राहायची काहीच गरज नाही. तुमच्याकडे शिस्तीनं 1 महिना भागेल असं सामान सगळं राहील. मॅक्झिमम काय करायचं की जे हे साहित्य आहे हे महिन्यातून एकदा भरायचं, आणि जे भाज्या वगैरे असतात त्या वीकली आठवड्यातून एकदा भरायचं. असं केलं तर आपलं मॅनेजमेंट योग्य राहील. आणि ह्यामध्ये पण हे जे आपण जेव्हा पिशव्या घेऊन जातात तुम्ही ग्रॉसरीसाठी, तेव्हा एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची की जे खाण्याचं सामान आहे ते भरण्यासाठी एक पिशवी, आणि हे स्वच्छतेचं जे सामान आहे ते भरण्यासाठी दुसरी पिशवी, अशा सेपरेट 2 ते 3 पिशव्या घेऊन जायच्या. सो दॅट की तुमच्या खाण्याच्या सामानामध्ये हे सामानातलं काही समजा लीक झालं आणि ते पडलं तर तुमचं खाण्याचं सामान खराब होणार नाही, किंवा तुम्हाला ते नकळत झालं तर तुमच्या बॉडीवर त्याचा काही इफेक्ट होणार नाही. सो ह्या 2 गोष्टी सेपरेट आणायच्या, आणि अशा प्रकारे तुम्ही अशी लिस्ट बनवू शकता, यूज करू शकता छानपैकी. आणि ह्याचा बेस्ट पार्ट असा आहे, एक तर टाईम कमी लागतो आणि यू कॅन सेव्ह अ लॉट बिकॉज ऑफ दिस स्मॉल चेंज इन युअर हॅबिट. बिकॉज अननेसेसरी गोष्टीवर तुम्ही खर्च जर टाळले तर तुम्ही तो मनी दुसरीकडे इन्व्हेस्ट करू शकता. सो सेविंग होते, आणि जेव्हा आपण एखादी गोष्ट प्लॅनिंगनी छान पद्धतीने करतो तेव्हा त्याचे रिझल्ट्सही तितकेच छान असतात, आणि तुमचं बजेटिंग ही जे तुमचं मंथली बजेटिंग असेल तुमच्या घराचं जे काही आहे ते पण डिस्टर्ब होणार नाही, आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित भेटतील. प्लस तुम्ही एक दुसरी जनरल लिस्ट करायची ज्यामध्ये अगदी समजा खराब झालेलं किंवा तुम्हाला एखादं सामान एक्स्ट्रा आणायचं आहे तेही तुम्ही आणू शकता. आणि ग्लोसरी शॉपिंग करताना, किराणा माल भरताना
बजेट फिक्स करायचं आणि मॉलमध्ये गेलं हे पण लागते, ते पण लागते, ते पण लागते, हे पण छान आहे. असं करण्यामध्ये बऱ्याचदा असं होतं की आपण अननेसेसरीली खूप गोष्टी आणतो घरी. त्यातल्या सगळ्या खाण्याही होत नाहीत आणि वाटोळ्या तर बऱ्याचशा होतात. हे मी सर्रास पाहिले. त्यामुळे जेव्हा तुम्ही शॉपिंग करताल तेव्हा ती सुज्ञपणे आपण आपल्या खिशातले पैसे खर्च करतोय त्यासाठी, आपण कष्टाने कमवलेले पैसे खर्च करतोय ह्या विचाराने तिथे पैसे घालवा. तसं तर सगळे तुम्ही सुज्ञ आहात, पण ही लिस्ट तुम्हाला नक्की हेल्पफुल असेल. कोणी नवीन नवरी असेल, तिला घर कसं ऑर्गनाईज करायचं, काय काय लागेल, मला वाटतं की हे तिला नक्की मदत करेल आणि तुम्हा सगळ्यांनाही नक्की मदत करेल. तर नक्की मला सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुम्हाला माझ्या टिप आणि ट्रिक्स कशा वाटल्या आणि ह्या पद्धतीनं तुम्ही जर शॉपिंग केली तर त्यामुळं तुम्हाला काय बेनिफिट झालं किंवा काय तुम्हाला सोपं गेलं, कोणती गोष्ट आयडेंटिफाय करायला सोपी गेली. सो तेही मला नक्की कळवा कमेंटमध्ये. थँक्यू सो मच. आणि जर तुम्हाला हे सगळं आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज. आणि सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्यासमोर एक बेल आयकन दिसेल, त्या बेल आयकनला पण प्रेस करा सो दॅट माझे नेक्स्ट व्हिडिओ जे येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आरामात तिथे भेटून जाईल. थँक्यू. सी यू सून. बाय. टेक केअर.